घनकचरा व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना वेळोवेळी राबविल्या जातात। याचाच एक भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापन व शहर स्वच्छतेच्या कामांच्या परिणामकारक व्यवस्थापनाकरिता राज्यातील ड वर्ग महानगरपालिका तसेच सर्व नगर परिषद नगर पंचायतमध्ये सदर माहिती तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा वापर आवश्यक असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। केंद्र शासनाची कंपनी ITI लिमिटेड मार्फत एक नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे। या अंतर्गत शहरातील प्रत्येक मालमत्तेवर एक विशिष्ट प्रकारचे QR कोड व ओला व सुका कचरा डब्यांवर 2 QR कोड या कंपनी मार्फत लावण्यात येणार आहे। तसेच यासोबत QR कोड लावण्यावर नागरिकांना कचरा वर्गीकरणाबाबत माहितीचा पॅम्पलेट सुद्धा देण्यात येणार आहे। घंटा गाडीतून दैनंदिन कचरा संकलन करणारे कर्मचारी घरातून अथवा व्यावसायिक आस्थापनेमधून कचरा संकलन केल्यानंतर या QR कोडला स्कॅन करतील व सदर कंपनीने महानगरपालिकेस देण्यात आलेले डॅशबोर्डवर ऑनलाईन पद्धतीने याची नोंद घेण्यात येईल। या नोंदीमुळे शहरातून किती घरांमधून अथवा व्यावसायिक आस्थापनांमधून कचरा संकलन केले जात आहे व ते वर्गीकृत पद्धतीचा आहे किंवा कसे याची अद्ययावत माहिती थेट महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर दिसेल व यामुळे दैनंदिन करण्यात येणाऱ्या कचरा संकलनामध्ये सुधारणा करण्यास मदत होऊ शकते। तसेच या प्रणालीमध्ये विविध पद्धतीने नियंत्रण ठेवण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे। विशेष म्हणजे सदर प्रणाली व तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याकरिता महानगरपालिकेस स्वनिधीतून एकही पैसा कंपनीस द्यावयाची नाही व याचा संपूर्ण खर्च शासनामार्फत देण्यात येणार आहे। त्याचसोबत शहरातील झाडणाची नियंत्रण प्रणाली व लिक्विड वेस्टचे स्वच्छता नियंत्रण प्रणाली सुद्धा या प्रणालीमध्ये समावेश करण्यात येणार आहे। या कामाचे उद्घाटन शुक्रवारी महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या समोरील बाजूस पहिले QR कोड लावून करण्यात आले। तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षकांना या प्रणालीची माहिती सुद्धा देण्यात आली। उद्घाटन वेळी महापालिकेचे नूतन अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त तैमूर मुलानी, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल चाराटे तसेच ITI कंपनीचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते। ही सुविधा नागरिकांकरिता निःशुल्क आहे व QR कोड लावण्यात येणाऱ्या कंपनीचे कर्मचाऱ्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केले।